कराची की जानिब से, अल सफा की जानिब से जो बल्लेबाज है सलमान, पूरे तालुके में मशहूर है। उन्होंने पहले गेंद और पहला ही चौका बल्ले से निकलते हैं सलमान के, और एक बॉल डॉट और बेहतरीन शॉट। देखना है ऊंचा हवा में फील्डर मौजूद और बेहतरीन फील्डिंग, बहुत ही बेहतरीन फील्डिंग जग माता की तरफ से। बच्चों का नाम तो नहीं मालूम, बहुत अच्छी फील्डिंग की है। अजय अजय ने बहुत ही कोशिश की अपनी फील्डिंग के लिए, 2 रन बचाए, कम से कम 3 रन बचाए। वहां पे कोई चौका जाना कोई, मगर उन्होंने बहुत ही अच्छी फील्डिंग, छोटे कद के खिलाड़ी है मगर अजय करो जग माता के लिए बहुत ही अच्छी फील्डिंग की। राइट आर्म राउंड विकेट गेन करेंगे सलमान के लिए। सलमान का अच्छा शॉट, देखना है कितने रन बना सकते हैं। अच्छी फील्डिंग जग माता की तरफ से, छोटे कद के खिलाड़ी, बहुत ही अच्छी फील्डिंग। और ये एक ओवर के इख्तिताम पे स्कोर है 8 रन बिना कोई विकेट खोए। और सब हेलो, पानी की बोतल किसके लिए जा रहे? अंपायर के लिए। टाइम वेस्ट मत करो भाई, जल्दी जल्दी से राउंड खेला जाना चाहिए। जग माता की जानिब से बल्लेबाज बॉलर्स नेम प्रदीप, राइट आर्म विकेट गेन करेंगे सलमान के लिए। सलमान मारने में नाकाम, अच्छे खासे हिट लगाने वाले इस बॉल को समझ नहीं सके। राइट आर्म विकेट गेन करेंगे जग माता की जानिब से। अच्छा शॉट, मगर अगर कैच लेते थे तो सलमान की विकेट हासिल कर सकते थे। और ये रन आउट का अपील है मगर अंपायर पे कोई असर नहीं है। देखना है कितने रन बना सकते हैं, और 2 रन मुकम्मल किए शायद। 2 रन मुकम्मल। सलमान एक अच्छी खासी बल्लेबाजी और अच्छी रनिंग करते हैं सलमान। जासिम लवकर जा तुम्ही। और ये बहुत ही अच्छी बल्लेबाजी सलमान की, सफा इलेवन की जानिब से। राइट आर्म विकेट गेन करेंगे। सलमान ने ऊंचा शॉट खेला है, देखना है कितने रन बना सकते हैं। 1 रन बनाया, 1 ही रन से संतोष। अब्दुल रहमान के लिए स्टॉक दिए हैं, देखने अपने टीम के लिए कितने योगदान तैयार करते हैं। और हमारे गांव के एक हसीम, एक अच्छी कमेंटेटर है जासिम।
संघाची धावसंख्या 11 कडे जाऊन पुढे चालू असलेल्या सामना दोन संघांमध्ये पाहायला भेटतो, जे की षटक क्रमांक दुसरे प्रगती पथावर त्या संघाची धावसंख्या 11 कडे जाऊन पोहोचली आताची एक धावाच्या मध्ये. ज्या चेंडू बाकीची काय लागते पकडली सुरू करते पण निश्चितपणे इथं निर्भय चेंडूची सांगता संघाची धावसंख्या थांबलेली असेल. संघाची धावसंख्या स्थिर राहिलेली 12 आकड्यावरती जाऊन संघाची धावसंख्येत जाऊन पुढे दुसरे षटक प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या 12 आकड्याची जाऊन पुढे लॉस ऑफ 0 विकेट सेकंडरी प्रोग्रेस. पुढच्या त्या षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्ती होती. संघाची धावसंख्या दोन षटकाचा खेळ बाकी असेल. 2 षटकाची समाप्ती झालेली 12 आकड्यावरचा स्कोर, जे की मोठा स्कोर आपल्याला या 4 षटकामध्ये पाहायला भेटतो का पाहूया. सफाईडून रेशमीच्या संघाचा चांगल्या प्रकारचे फलंदाज सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा असते. सलमान असेल नॉन स्ट्राईक केली होती. पुढचा चेंडू चांगला बिलकुल आहे. चेंडू जातो षटकार बेटी सात 6 धावांमध्ये संघाची धावसंख्या वेगळी पुढे सरसावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 आकड्यावरती. बघा आत्ताच्या स्वागत केलेलं असेल मोठं विकेटने आपल्याला समीरचं स्वागत करताना पहिल्या चेंडू पहिलाच मोठा विकेट आपल्याला पाहायला भेटला. त्याला पुढचा चेंडू निर्भय चेंडूची सांगता होईल. निर्भय चेंडू निर्भयची सांगता होते. संघाची धावसंख्या थांबलेली असेल. पाहिलं तर दुसरा चेंडू पहिल्या चेंडू मोठा विकेट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये आपल्याला कमबॅक पाहायला भेटला. पुढचा चेंडू बोलायसाठी सज्ज होतोय समीर रायटन. राईट आपल्याला चेंडू पडेल मारी का लॉंग चेंडू होतोय. चेंडू गेला डायरेक्ट सीमा रेगा पार. शानदार षटकार व्यक्तीचा. जर आणखी षटकार माहिती अब्दुल रहमान तर त्यांना 1000 रुपये पारितोषिक असेल की आज चेंडूमध्ये जर षटकार येते तर आपल्याला शिव चित्तलकर यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक असेल. पुढचा चेंडू परत पण बॅटने बोलायचा संपर्क नाही. थोडीशी एसटी लक्षात थोडीशी चुकी भेटते आपल्याला चुकी पाहायला भेटते. पण इथे बघून बघता एक धावा पूर्ण होईल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 31 या आकड्यावरती. अजून काही षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. हा मागडा षटक पडेल आणि मागडा षटक मोजण्यासाठी 31 धावावरती धावपलका जाऊन पोहोचलेले आहेत. या षटकामध्ये बघा की तरी 19 धावा आलेल्या आहेत. आणि स्ट्राईक केले तर आपल्याला पहिल्या षटकामध्ये सलमान पाहायला भेटेल. सलमान सुद्धा चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू क्षेत्रशी येतोय. चांगल्या प्रकारचे क्षेत्र सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. एक धावा पूर्ण होते. दुसरा धाव सुद्धा बघता पूर्ण होईल का. रनआउट होण्याची संधी असेल पण रनआउट नाही असते. निश्चितपणे गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला 2 धावा पाहायला भेटतील. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या 33 आकड्यात जाऊन पोहोचेल. या इनिंग मध्ये लास्ट षटकाचा खेळ बाकी असेल. अजून की आपल्याला बघा की नटआउट जे की दोन्ही फलंदाज केले आहेत. चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला अब्दुल रहमानच्या माध्यमातून पाहायला भेटते. अब्दुल रहमान जे की 8 चेंडूमध्ये तब्बल 21 धावांची पारी केली तर सलमान सुद्धा 10 चेंडूमध्ये 11 धावांची सुद्धा पारी केली. बघा गेली तरी चांगल्या प्रकारचे आपल्याला दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून फलंदाजी पाहायला भेटते. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. लास्ट षटकाचा खेळ बाकी असेल. हो लास्ट षटकामध्ये किती धावा जोडल्या जातात. तर 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. संघाची धावसंख्या 33 आकड्यात जाऊन पोहोचलेली आहे. पुढचा चेंडू फुलटॉस होता. हलकी हाताने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षी येतो. चांगल्या प्रकारे क्षेत्रक्षी सुद्धा पाहायला भेटतोय. एक धावा भेटेल. दुसरा धाव रनआउट होण्याची संधी असेल. आणि सलमानच्या रूपामध्ये लागेल संघाला पहिला झटका. पहिला खेळाडू पवलेमध्ये पार जावं लागेल सलमान यांना. जे की 33 आकड्यावरती पहिला गडी पाहत होते आणि पवलेमध्ये पार जावं लागेल सलमान सुद्धा. बघा तर या षटकामधले अजून की 5 चेंडू येणं बाकी असतील. इनिंग मध्ये 5 चेंडू येणं बाकी असतील. की पहिला
अनिकेतने पहिला येतूच की पहिल्या चेंडूवरती खेळाडूला बाद केलेले, सलमान यांना बाद केलेले आहे. त्याला रबाने जेवढे ज्युनियर प्लेयर्स कृपया लाईनसाठी जायचं आहे, लाईनचं काम पूर्ण करायचं आपल्याला. आता आपल्याला की सलमानची जागा घेताना आपल्याला पट्टू पाहायला भेटेल, चांगल्या प्रकारची आपल्याला फलंदाजी पाहायला भेटते विश्व संघाकडून. 34 धावा धावफलक होती, 34 धावा जोडले गेलेले आहेत. अजून या इनिंगमध्ये 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाजीसाठी परत अनिकेत सज्जन पहिल्या चेंडू पहिला रनआउटच्या रूपामध्ये गडी बाद झाला आहे. पुढचा चेंडू परत हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, चेंडू देखील या टुर्नामेंटमध्ये जे की 3 चेंडूमध्ये 3 षटकार किंवा 3 चेंडूमध्ये 3 एखादा गोलंदाज विकेट घेतोय तर त्याला शुएब चिपळूण कडून 1001चं पारितोषिक असेल. संघाची धावसंख्या 35 आकडे जाऊन पोहोचले. पहिल्या स्ट्राईकमध्ये आपल्याला पहिल्यांदा पाहायला भेटेल पट्टू. पुढचा चेंडू गॅप असेल, चेंडू अनबाउन्स ट्रॅव्हल होते, चेंडू लॉंग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाले, चेंडू जातो तो सेम मारेगा पार, भेटतील 4, तो बेडा होगा पार, इधर 4 भेटतील. 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी, संघाची धावसंख्या 39 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. अजून षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. बघा चांगल्या प्रकारची आपल्याला फलंदाजी पट्टूच्या माध्यमातून सुद्धा पाहायला भेटते. पुढचा चेंडू प्रयत्न स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न शेताची येतो, एक धावा पूर्ण होते. दुसरा धावाला नकार दिला, एक धावाने समाधान घेतलेलं आहे. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी, संघाची धावसंख्या 35 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 40 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. संघाची स्ट्रायकिंग आपल्याला आता अब्दुल रहमान पाहायला भेटेल. अब्दुल रहमानच्या माध्यमातून आपल्याला मागे ह्याच्या पहिल्याच्या षटकामध्ये सगळ्यात मोठे विकेट पाहायला भेटले. हे थोडेसे बीट होतात, बॅटिंग बॉलाचा संपर्क होत नाही. निर्भय चुनीला पण 22च्या रूपामध्ये एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 41 आकड्यावरती. इनिंग मध्ये अजून 2 चेंडूचा 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. तर रब्बानी बी संघाने सर्व खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये असावे. पुढचा चेंडू असेल का अतिरिक्त अंपायर विचारतो, अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावी, संघाची धावसंख्या 42 आकड्यावरती जाऊन पोहोचेल.
चला थोडं फास्ट जायचं तसंच बघा तर सफाई विश्व संघाला विनंती असेल की आपल्या शेताशी सुद्धा लावून घ्यायचा आहे. आताच होणारा सामना जे आता चालू असलेला सामना सफाई 11 विरुद्ध रणवाली. थोडं फास्ट घ्यायचं क्षेत्रीय सुद्धा लावून घ्यायचं आपल्याला सफाई आपल्याला विनंती असेल. तशी सलामीची जोडी सुद्धा तेवढ्याच विलंबमध्ये फलंदाजी सामन्यामधले जे की संघामध्ये जे पण 2 फलंदाज मैदानामध्ये पोहोचवायचं आहे त्याला सलामीची जोडी थोडं फास्ट जायचं आहे. तर 24 धावांचा आपल्या 44 धावांचा मोठा लक्ष्य पार करताना आपल्याला पाहायला भेटेल की रानवली हा संघ रणवली संघाचे रणवली संघ आपल्याला 44 धावांचा पाठलाग करताना पाहायला भेटेल की वैश्विक संघाने 4 षटकामध्ये 43 धावा करून 44 धावांचा आव्हान ठेवलेलं आहे. आपल्याला सलामीची जोडी सुद्धा जाताना पाहायला भेटते समीर आणि अशोक. 4 षटकांमध्ये 44 धावांची आवश्यकता असताना फार चांगल्या प्रकारचे फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून फर्स्ट इनिंगमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे अब्दुल रहमानच्या माध्यमातून फलंदाजी पाहायला भेटली होती. तर सामना सुरुवात करायचा त्यांचं आपल्याला विनंती असेल की सामना थोड्याच वेळ लवकरच चालू करायचा आहे. संघाची म्हणजे बघा गेलो तर सामना सेकंड इनिंग मधला सामना जरा थोड्याच वेळामध्ये हा सुद्धा सामना संपवायचा आहे. आपल्याला आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना पाहायला भेटते वैश्वी विरुद्ध रणवली संघ. रणवली संघाचे गोलंदाज जिशान पाहायला भेटेल. वैयक्तिक पहिलं संघाकडे सुद्धा पहिलं षटक फेकण्यासाठी जिशान सज्ज होताना पाहायला भेटेल. 4 षटकाचा सामना 24 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता असेल. रणवली या संघाला सलामीची जोडी सुद्धा पुजली. स्ट्राईक केली तसेच समीर त्याचा नॉन स्ट्राईक होते समीर असेल त्याचा स्ट्राईक केली. आपल्याला अशोक सुद्धा पाहायला भेटेल. नंतर आपल्याला विनंती असेल सामना लवकर चालू करायचा आहे. जिशान गोलंदाजी सज्ज होतोय. राईट हँड विकेटचा मारा गेला. पुढच्या चेंडू पहिला आल करून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय पकडतोय सुरू करतोय तो पण विचितपणे बघता एक धावा पूर्ण होते. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या 1 चेंडू आणि 1 धावा झालेली आहे. पहिल्या चेंडूत 1 धावा खर्च केलेली आहे पण चांगल्या प्रकारची पाळी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते का जिशानच्या माध्यमातून. 44 धावांचा पाठलाग करताना आपल्याला रानवली संघ पाहायला भेटणारे म्हणजे मोठी विकेटची छोटी आवश्यकता असते ती रानवली या संघाला. परत गोलंदाजी सज्ज होते जिशान. राईट हँड विकेटचा मारा खेळतो समीरसाठी. ठीक आहे चालकाली घेण्याचा 1 डाऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय पण खाली स्वतः अब्दुल रहमान तो चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण करतो. जेवढ्या प्रकारे चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण पाहायला भेटला त्याचा चांगल्या प्रकारे थ्रो सुद्धा आपल्याला पाहायला भेटला. इथे 1 धावा भेटेल. इथे दोन धावा भेटतील. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 3 या आकड्यावरती. पुढचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होती. त्या निर्धाव चेंडूची सांगता होती. संघाची धावसंख्या थांबलेली आहे. बघितली 3 या आकडे. 3 चेंडूमध्ये फक्त 3च धावा खर्च केले. जिशान चांगल्या प्रकारचे आपल्या संघासाठी गोलंदाजी करत आहे. अजून षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला गोलंदाजीसाठी जिशान सज्ज होतोय. राईट हँड विकेटचा मार्ग होतो समीरसाठी. पहिल्या धावामध्ये चेंडू असेल स्वतः गोलंदाज येतोय जेल पकडण्यासाठी पण तो जेल मी चांगल्या प्रकारे जेल टिपलेला समीरच्या रूपामध्ये संघाला लागेल पहिला झटका. रमॉन डीजे चला 3 आकड्याने पहिला गडी बाद झालेला समीरच्या रूपामध्ये मोठा झटका आलेला मोठा गडी बाद झालेला असेल. त्यांच्यामध्ये ओपनर फलंदाज असेल समीर तो बाद होऊन पहिल्यामध्ये परजावं लागेल.
तर आपल्याला अनिकेत स्ट्रायकिंगमध्ये पाहायला भेटेल. गंजे समोरची जागांसाठी अनिकेत हल्ले संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. अजून षटकामध्ये दोन चेंडूचा खेळ बाकी असेल. फळ गोलंसाठी सज्ज होतोय तो जिशांत पर्यंत 4 चेंडूने 3च धावा त्यांनी खर्च केले. एक गडी बाद सुद्धा अजूनपर्यंत केलेला आहे. परत इथे राईट हँड विकेटचा मारा करेल अनिकेतसाठी. चेंडू सतत पावलं तर रनअपासून राईट हँड विकेटचा मारा करण्याचा प्रयत्न अतिरिक्त भेटेल. थोडासा भटकता येत. एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या आकड्यावरती. आणि की त्याचं स्ट्रायकिंग पहिल्या चेंडू अतिरिक्त फेकलेला आहे त्या जिशाने. पुढचा चेंडू पहिला राईट हँड विकेट फेकण्याचा प्रयत्न असेल. इथे परत चेंडूची सांगता येते बॅटने बॉलरचा संपर्क होत नाही. चेंडूची सांगता संघाची धावसंख्या थांबलेली असेल. 4 आकड्याची संघाची धावसंख्या थांबलेली आहे. अजून षटकामध्ये लास्ट चेंडूची केली बाकी असेल. 1 to go असेल. पहिला चेंडूने किती धावा येतात. परत राईट हँड विकेटचा मारा करेल तो अनिकेतसाठी. पुढचा चेंडू न असेल. न भेटेल. नच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. आता फील्डची संधी असेल. संधीचं जण करतात का पाहूया. संधी असेल ते अनिकेतच्या हातामध्ये. फील्डची संधी पाहूया. बरोबर गोलंदाजी जिशांसह संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. पहिल्या 7 पहिल्याचा रन असेल. राईट हँड विकेटचा मारा करेल अनिकेतसाठी. पुढचा चेंडू हलक्या हाताने पहिला खेळण्याचा प्रयत्न स्वतः क्षेत्रक्षी येतो. पकडतो एक धावा पूर्ण. दुसरी धाव रनाडूची संधी आणि अनिकेतच्या रुपामध्ये लागेल संघाला दुसरा झटका. दुसरा खेळाडू बाद होऊन पहिल्यांदा सुद्धा पार झाला. अनिकेतांना सुद्धा 5 या आकड्याचे षटक क्रमांक पहिले संपतो. 1 षटकाच्या समाप्तीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या षटकामध्ये 2 झटके सुद्धा लागले. फक्त 6 धावा जोडले गेले. आपल्याला 44 धावांचा पाठला कळणं आपल्याला सुद्धा चांगल्या प्रकारचे मोठे शॉट खेळण्याचे लय आवश्यक असते. ते गरज असते आणि मारावे सुद्धा लागतील. चला थोडा फास्ट घ्यायचा आहे. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली. 1 षटकाची समाप्ती झालेली आहे. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. 2 गडी बाद झालेले आहेत. बघा किती आता आपल्याला 3 षटकाचा खेळ बाकी असेल. 3 षटकामध्ये 38 धावांची आवश्यकता असेल. तेव्हा रनवली संघाला 18 चेंडू आणि 38 धावा. 6 धावा झालेल्या आहेत. अजूनपर्यंत आपल्याला स्ट्राईक होते आपल्याला पाहायला भेटेल तो राकेश. संघाची धावसंख्या झालेली आहे. धावा होत्या 6 धावा क्रमांक दुसऱ्या फेकण्यासाठी. संपर्क होत नाही. पहिल्या चेंडूची चांगल्या प्रकारे निघता चेंडूची आपल्याला सांगता येत आणि पाहायला भेटते. की संघाची धावसंख्या 6 आकडे जाऊन थांबलेली आहे. आता मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल रानवली संघाला. पुढचा चेंडू बरोबर सज्ज होतोय. हवेमध्ये चेंडूची क्षेत्राची स्वतः येतोय. 1-2 क्षेत्रक्षी येतो. तिकडे पकडतोय थ्रो करतोय. तोपर्यंत एक धावा पूर्ण होते. दुसरी धाव सुद्धा बघता पूर्ण होईल. या 2 धाव्याच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 8 या आकड्यावरती. दुसऱ्या षटक प्रगती पथवते असताना संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. अजून षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो. पुढच्या चेंडू बॅटीची कडा लागते. एक धावा भेटेल. बाउंड्री भेटेल काही इथं चेंडू ट्रॅव्हल होते. चेंडू इथे एक धावा भेटलेली आहे. दुसरा धाव होईल का. आता जी 3 धावा भेटलेल्या 3 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 11 या आकड्यावरती. अजून षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिले 3 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो तो अर्षद. पहिला राईट हँड विकेटचा मारा करेल तो राकेश साठी. स्ट्रायकिंग मध्ये राकेश पाहायला भेटेल. राकेश 3 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो. सुफियान मोबाईल त्यांचं सुद्धा सुफियान उंबिलकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत असेल. पुढचा चेंडू पहिला राईट विकेट फेकण्याचा प्रयत्न. जलबजावची संधी होती. पहिली एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 आकड्यावरती. अजून षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिले 2 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो तो अर्षद.
हर्षद पर्यंत राईट मध्ये विकेटचा मारा करेल तो अशोक साठी विरुद्ध चेंडू डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षी येतो थोडासा कच्चा क्षेत्रक्षी चेंडू ड्रायव्हर तिसरी मारी पाळी तर भेटतील चार धावांच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगळी पुढे चालेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. अजून या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल 1 to go असेल. वायू लास्ट चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो तो हर्षद जे की अजून संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 44 धावांची पाठलाग करताना आपल्याला रानवली हा संघ पाहायला भेटतोय. लास्ट चेंडू किती धावा खर्च करतो कारण की संघाची धावसंख्या 16 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. चांगल्या प्रकारच्या मोठ्या प्रमाणाची आवश्यकता तर रानवली या संघाला असेलच. तर राईट उर्दू विकेटचा मारा करे हर्षद अशोक साठी 7-8 फॉलोचा रनअप राईट उर्दू विकेट फेकण्याचा प्रयत्न असेल. पुढचा चेंडू अकल टप्प्याचा चेंडूला क्षेत्रक्षी येतो जेलमध्ये संधी असेल पण थोडीशी क्षेत्रक्षी पोचत नाही. कॅच होती इथे एक धावा भेटते. दुसऱ्या चांगल्या प्रकारचा कमबॅक आपल्याला पाहायला भेटते अब्दुल रहमानच्या माध्यमातून. इथे 2 धावा भेटतील. षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ संपेल. 2 षटकाच्या समाप्तीची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. लॉस ऑफ 2 विकेट 2 झटके 2 गडी बाद सुद्धा झालेले आहेत. अजून 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. पाहू अजून 2 षटकामध्ये किती धावा येतात का किती धावांना थांबवून देतो तो यशवी संघ. 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता म्हणजे प्रतिवर 13 धावांच्या रणनीती चालावं लागेल. तर रानवली या संघाला 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल. रानवली या संघाला बघा तिथे 18 धावा धावफलकावरती धावा जोडले गेले. आता स्ट्राईक मध्ये आपल्याला राकेश पाहायला भेटेल. तर 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल. गोल्डन ट्रॅकवरती आपल्याला पुढच्या चेंडूची वैयक्तिक पहिल्या चेंडू हलक्यातून केल्याचा स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षी येते पकडते थ्रो करते. एक धावा पूर्ण होईल. दुसरी धाव सुद्धा निश्चितपणे पूर्ण होईल. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. पहिल्या चेंडूत 2 धावा खर्च केलेल्या आहेत. तर रब्बानी बी संघ म्हणजे सर्व खेळाडूंनी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ह्याच्यानंतर आपला राऊंड असेल कृपया नोंद ठेवायचे. सर्व रब्बानी बी संघामध्ये सर्व खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. संघाची धावसंख्या बघायला गेली तर 20 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केलेल्या आहेत. जिशान वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून तिसऱ्या षटक फेकण्यासाठी जिशान सज्ज राईट मध्ये विकेट फेकण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू बॅटीची काढा लागते थोडासा क्षेत्र चुकी होते. एक धावा पूर्ण होती. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होईल. जशा तुम्ही चुक्या कराल तुम्हाला चुक्यांचा सुद्धा भरपाई करावी लागेल. इथे 1 धावा 2 धावा भेटले. 1 धावा एक्स्ट्रा सुद्धा भेटलेला आहे. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 22 या आकड्याची जाऊन पोहोचते. अजून 4 चेंडू मधले या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. जेल बनवण्याची संधी क्षेत्राची येतो. चांगल्या प्रकारे जेल टिपते संघाला लागतो. तिसरा झटका राकेशच्या रूपामध्ये. तिसरा झटका सुद्धा लागलेला. 22 धावा झालेल्या. बाजूकी 22 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल. रानवली या संघाला 9 चेंडू आणि 22 धावा. पाहायला गेलं तर जिशान पहिल्या षटकापासून चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी करत आहे. आता सुद्धा 3 चेंडूंनी फक्त 4च धावा खर्च केले. एक गडी बाद सुद्धा केलेला आहे. बघायला गेले तरी अजून 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल. रानवली या संघाला स्ट्राईक केली असेल वीरू. स्ट्राईकिंग आपल्याला विरू पाहायला भेटेल. 9 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता असेल. मोठी जबाबदारी असेल त्याच्याकडे खांद्यावरती मारावं सुद्धा लागेल. 9 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. स्ट्राईकिंग आपल्याला विरू असेल. विरू पाहिजे की आपल्या संघाला पुढच्या सामन्यामध्ये पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करून देतो का. गोलंदाजीसाठी पहिला जिशान सज्ज होतो. राईट मध्ये विकेटचा मारा करतो विरूसाठी. पुढचा चेंडू वाईट अतिरिक्त भेटेल. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा आला महत्वाचा असतो. तो आपल्याला टप्पा सुद्धा इथे टाकावा लागेल. संघाची धावसंख्या बघायची 23 आकड्याची जाऊन पोहोचली आहे. इथे अतिरिक्त भेटली. परत गोलंदाजी सज्ज होतो जिशान. राईट मध्ये विकेटचा मारा करेल. बॅटीची काढा लागते. शतक घेतो. 1 धावा निश्चितपणे पूर्ण होईल. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. अजून या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया 2 चेंडूमध्ये किती धावा येतात. जे की जिशान चांगल्या प्रकारच्या आपल्या गोलंदाजीसाठी सज्ज. कृपया 4 बॉल झाले आता.
4 चेंडू झालेले, 1 चेंडू 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. तर परत जिशान गोळीसाठी सज्ज होतो. राईट मध्ये विकेटचा मारा करेल तो आयुष्यासाठी क्षेत्रक्षी येतोय. गोलंदाजी चांगल्या प्रकारे झेल टिपण्याचा प्रयत्न व गॅस सुटलेला आहे. इथं एक धावा पूर्ण बघता बघता दुसरा धाव सुद्धा पूर्ण होतोय. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे 27, संघाची धावसंख्या 26 च्या आकड्याची जाऊन पोहोचली. आता 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. पाहायला गेली चांगल्या प्रकारची आपल्याला पहिल्या षटकापासून आपल्या जिशांच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला भेटते. आता 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राईक येणं होते अशोक, परत स्ट्राईक येणं अशोक असेल. पुढचा चेंडू पाहिजे 7-8 बॉलाचा रनअप असेल. पुढचा चेंडू हवेमध्ये चेंडू असेल, क्षेत्रक्षकाली येतोय पण एक धावा पूर्ण होईल. सलमान स्वतः येतोय, एक धावा पूर्ण होईल. एक धावा समाधान घेतलेलं, एक धावाच्या मध्ये षटक क्रमांक तिसरा संपेल. 3 षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. आता 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल तेव्हा रन मिळेल या संघाला. कृपया दोन्ही संघाने कंपल्सरी चेस असेल, जी की 6 चेंडू 17 धावा करणं कंपल्सरी सुद्धा असेल. बघा की जरी 27 धावा धावफलकाची जोडल्या गेलेल्या आहेत, अजून की 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. सामन्याकडे या षटका इनिंगमध्ये लास्ट षटकचा खेळ बाकी असेल. 44 धावांचा पाठलाग करताना रानमली सांगे पाहायला भेटतो. 3 षटकामध्ये जी की 27 धावा जोडले गेलेले आहेत. आता 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. आपल्या गोलंदाज ट्रॅकवरती पट्टू पाहायला भेटेल. वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून 4थं षटक फेकण्यासाठी पट्टू सज्ज होतोय. पट्टू सुद्धा एक विश्व संघाकडून चांगल्या प्रकारचा पट्टू ऑलराऊंडरची पदवी पूर्ण करण्यास चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो, तशी चांगल्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा करतो. पुढचा चेंडू हवाई फायर करण्याचा प्रयत्न, क्षेत्रक्षी येतो, चेंडू ड्रायव्हर चेंडू जातो लॉंग क्षेत्रामध्ये से मारेगा पार. बोलतो लिंबाच्या झाडाला हिरवा पाला, दूर षटकार मारेगा मगर झुकेगा नाही झाला. भेटतील इथं 6 धावांच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 33 च्या आकड्यावरती. आता 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. सफाई रेल्वे या संघाला. परत पट्टू गोलंदाजी सज्ज होते. राईट मध्ये विकेट फेकण्याचा प्रयत्न. इथं निर्धार चेंडूची सांगता होईल. बॅटने बॉलचा संपर्क होत नाही. निर्धार चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या थांबलेली असेल. तुला मात्र सांगा एखादा खेळाडू आले असतील किंवा सर्व खेळाडू इथे कॉमेंट बॉक्स कॉन्टॅक्ट करायचा आहे. तशी म्हणणं सांगायला सुद्धा विनंती असेल, आपण सुद्धा कॉमेंट बॉक्स मध्ये यायचं आहे. 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. पट्टू चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडू बिगिट आल्यानंतर दुसरा चेंडू निर्धार चेंडू फेकले जाते पट्टू याने. पहिल्या गोलंदाजी सज्ज होते. राईट मध्ये विकेट फेकण्याचा प्रयत्न नो असेल. अतिरिक्त भेटेल नो आणि फ्रूट सुद्धा असेल ती अशोकच्या हातामध्ये. आता 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. 9 भेटेल आणि 9च्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती. आता 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. फ्रीड असेल. फ्रीडची संधी सोनं करतात का इथं जे की आता जे नवीन धुला नवीन नवशे पाहायला भेटेल. मुसादी कोणी का ते सुद्धा त्यांचं सुद्धा मानाचं स्वागत असेल. पुढचा चेंडू परत बिरकवलेला आहे. चेंडू फायनली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. क्षेत्राची जोपर्यंत पकडतो चेंडू डायरेक्ट भेटली तर 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 38 आकड्यावरती. आता 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल. रानमध्ये या संघाला 3 चेंडू आणि 6 धावा कंपल्सरी चेस असल्यामुळे 3 चेंडू आणि 6 धावा करणं हे कंपल्सरी असेल. कृपया दोन्ही फलंदाजांना नोंद ठेवायची आहे. 3 चेंडू आणि 6 धावा. जे 3 चेंडू आणि 6 धावा कंपल्सरी असतील. पाय पट्टू आता वर्षी मागणी पडली आहे. बघा गेली 17 धावांची आवश्यकता असताना त्यांनी की टोटल 11 धावा खर्च केले 3 चेंडू मध्ये. आता 3 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राईक केले तर आपल्याला पाहायला भेटेल पडेल अशोक आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची फलंदाजी पहिल्या षटकापासून करत आहे. जे की 12 चेंडू मध्ये 25 धावांची चांगल्या प्रकारची मोठी पारी खेळत आहे. स्ट्राईक केली पर्यंत अशोक असेल. गोलंदाजीसाठी पर्यंत सज्ज होते पट्टू. राईट मोर्द विकेटचा मारा करेल पट्टू. अशोकसाठी राईट मोर्द विकेट फेकण्याचा प्रयत्न असेल. पुढचा चेंडू बॅटने बॉलचा संपर्क होत नाही. इथं निर्धार चेंडूची सांगता होईल. आता 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना लास्ट पर्यंत मॅच जाते का. लास्ट चेंडू पर्यंत मॅच सुद्धा जाणारच असेल. मला तर वाटतं की हा चेंडू आपल्याला लय महत्वाचा असेल. कारण की बघायला गेलं तरी 2 चेंडू 6 धावा असतात. इथे निर्धार चेंडू येते. लास्ट चेंडू ती फुल प्रेशर असेल फलंदाजावरती. पुढचा चेंडू हवाई फायर. चेंडू जातोय लॉंग क्षेत्रामध्ये. से मारेगा पार. षटकार
रानवाली संघ विजयी होतो. विजयी संघाचा हार्दिक 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 अभिनंदन. तसाच विश्व संघ सुद्धा धन्यवाद. एक चेंडू ठेवून सुद्धा स्कोर चेस केलेला आहे. तो बदल चेस होता जेव्हा ग्राउंड होती मोठी धावसंख्या सुद्धा चेस होत असते. विजयी संघ सामन्यामध्ये पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार संघ रानवाली संघ ठरलेला आहे.